नमस्कार मित्रांनो, आज आपण नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन याविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे सजीव राहतात. निरनिराळे पक्षी, प्राणी, कीटक आणि मानव प्राणी सुद्धा या पृथ्वीवर राहत असतो. या सर्व सजीवांनी मिळूनच पृथ्वीवरची सजीव सृष्टी निर्माण झाली आहे. पृथ्वीवरच्या सजीवांची सृष्टी टिकून राहण्यासाठी आणि या सर्व सजीवांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवेची, पाण्याची आणि जमिनीची गरज असते. पृथ्वीवरच्या हवा, पाणी आणि जमीन या महत्वाच्या घटकांनाच नैसर्गिक संसाधनं असं म्हणतात. आपल्या पृथ्वीवर 29% जमिनीचा भाग असून पाण्याचा भाग 71% एवढा आहे. आता आपण हवा या घटकाविषयी जाणून घेऊया. मित्रांनो, पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातल्या हवेत नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 प्रकारचे निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धुलीकण या सर्वांचा समावेश होतो. तपांबरामध्ये म्हणजेच ट्रोपोस्फिअरमध्ये हवेतील एकूण वायूंच्या 80% वायू असतात, तर स्थितांबरात म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअरमध्ये हे प्रमाण सुमारे 19% असतं. पुढे दलांबर म्हणजेच मेसोस्फिअर आणि आयनांबर म्हणजेच आयनोस्फिअर या थरांमध्ये वायूचं प्रमाण सुद्धा कमी होत जातं. बाह्यांबर आणि त्या पलीकडे वायू आढळत नाहीत. आता आपल्या लक्षात येईल की पृथ्वीभोवती असणाऱ्या अनेक वायूंचं मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा. वायूंबरोबरच धुलीकण, पाण्याची वाफ यांचा सुद्धा समावेश हवेत होतो. हवेतील वायूंचं प्रमाण जमिनीजवळ जास्त आणि जसजसं जमिनीपासून वर जावं तसतसं कमी होत जातं. आता हवेतल्या या घटकांचं प्रमाण आणि काही उपयोग आता आपण जाणून घेऊया. नायट्रोजन. वातावरणात 78% प्रमाण नायट्रोजनचं आहे. सजीवांना आवश्यक प्रथिनं मिळवण्यास नायट्रोजन मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये आणि खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी सुद्धा नायट्रोजन उपयोगी असतो. ऑक्सिजन. हवेत 21% ऑक्सिजनचं प्रमाण आहे. सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, तसंच पृथ्वीवर ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजन आवश्यक आहे. कार्बन डायऑक्साईड. याचं हवेतलं प्रमाण 0.03% इतकं आहे. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे अग्निशामक नळकांड्यांमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो. आर्गॉन. आर्गॉनचं हवेतलं प्रमाण 0.9% इतकं आहे. विजेच्या बल्बमध्ये आर्गॉनचा वापर करतात. हेलियम. हेलियमचं वातावरणातलं प्रमाण अत्यंत अल्प आहे. कमी तापमान मिळवण्यासाठी तसंच विना पंख्यांच्या इंधनावर चालणाऱ्या विमानांमध्ये हेलियमचा वापर होतो. निऑन. निऑनचं देखील हवेतलं प्रमाण अत्यंत अल्प आहे. जाहिरातींच्या आणि रस्त्यांवरच्या दिव्यात निऑनचा वापर केला जातो. क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचं सुद्धा वातावरणातलं प्रमाण अत्यंत अल्प आहे. फ्लोरोसेंट पाईपमध्ये क्रिप्टॉनचा उपयोग केला जातो. झेनॉन. झेनॉनचं प्रमाण वातावरणात अत्यंत अल्प आहे. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉनचा उपयोग केला जातो. मित्रांनो, निरनिराळ्या माध्यमातून धुराचं उत्सर्जन आपल्या हवेमध्ये होताना दिसतं. हा धूर थेट वातावरणातल्या हवेत मिसळतो आणि त्यामुळे वातावरणातल्या हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. यालाच आपण वायू प्रदूषण म्हणतो. मोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनांच्या ज्वलनातून, त्याचप्रमाणे लाकूड, कोळसा यासारख्या इंधनांच्या अपूर्ण ज्वलनामुळे सुद्धा बाहेर पडणारे जे घातक वायू असतात, या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणाचं सतत प्रमाण वाढतंय. इंधनांच्या ज्वलनातून निरनिराळ्या प्रकारचे घातक घटक वातावरणातल्या हवेत सोडले जातात. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. आता जाणूया ओझोनच्या थराविषयी. या ओझोनच्या थरालाच संरक्षक कवच असंही म्हणतात. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात
ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायू सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोगी नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणं सर्व सजीवांसाठी फार महत्वाचं आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे म्हणजेच अल्ट्रा व्हायोलेट रेज सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणं ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळं पृथ्वीवरील सजीवांचं रक्षण होतं. वातानुकूलित यंत्रे म्हणजेच एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसंच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. ओझोनचं महत्व सर्वांच्या लक्षात यावं यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून ओळखला जातो. आता पुढच्या व्हिडिओत आपण पाणी आणि जमीन या घटकांविषयी जाणूया.